नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. वृक्षवल्ली यामा सोयरी वनचरे ही केवळ एक संकल्पना नाही, तर भारतीयांच्या जगण्यातलं एक भाग आहे. याची आठवण करून देणारा उत्सव म्हणजे तुलसी विवाह. कार्तिक महिन्यात एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह होतो, तो प्रत्यक्ष श्री कृष्णांबरोबर. असं म्हटलं जातं की वृंदा नावाच्या स्त्रीला श्रीकृष्णांशी विवाह करायचा होता, पण ती अगोदरपासूनच विवाहित असल्यामुळे श्रीकृष्णाने तिला कलियुगात तू तुळशीच्या रूपामध्ये प्रगट होशील तेव्हा तुझं माझ्याशी लग्न होईल असं वचन दिलं. तेव्हापासून घराघरात दरवर्षी तुळशी आणि श्रीकृष्णाचा विवाह सोहळा साजरा केला जातो. वनस्पतीमध्ये जीव असतो एवढ्या विचारावरच न थांबता त्यांना भावनाही असतात, हा विचार जुळवण्यासाठी भारतीय परंपरेमध्ये तुळशी विवाहाची परंपरा रूढ झाली असावी. भारतातील प्रत्येक घरात मागच्या किंवा पुढच्या दारामध्ये तुळशी असतेच, कारण तुळशी असलेल्या घरामध्ये दुष्ट शक्तीचा प्रवेश होत नाही अशी समजूत असते. प्रत्यक्षातही तुळशी असलेल्या ठिकाणी जीवजंतू, कीटक, जीवाणू, विषाणूचा संसर्ग सहसा होत नाही असं दिसतं. याशिवाय तुळशीच्या झाडातून ओझोन वायू जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडतो, हे सुद्धा आधुनिक संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. तुळशी कफनाशक असल्यामुळे तुळशीची 7 ते 8 पानं, थोडंसं किसलेलं आलं, 1-2 मिरीचे दाणे हे सर्व 4 कप पाण्यामध्ये टाकून मंद आचेवर 1 कप शिल्लक राहीपर्यंत उकळावं आणि गाळून घेऊन गरम गरम असताना प्यावं. यामुळे ताप, सर्दी, खोकला कमी व्हायला मदत मिळते. लहान मुलांना सर्दी, खोकला, उलट्या होत असतील तर तुळशीचा रस आणि मध हे चाटण थोडं थोडं चाटवण्याचा उपयोग होतो. विशेषतः दात येत असताना या प्रकारचा जर त्रास होत असेल तर दात सहजपणे येण्यास मदत मिळते. तुळशीचं बी धातूंची ताकद वाढवणारं आणि मूत्र प्रवृत्ती व्यवस्थित होण्यास मदत करणारं असतं. तसेच यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णताही कमी होते. विशेषतः उन्हाळ्या लागत असतील, अडखळत मूत्रप्रवृत्ती होत असेल तर पाण्यात भिजवलेल्या तुळशीच्या बिया घेण्याचा उपयोग होतो. भारतीय शास्त्रातील आणि आयुर्वेदातील अशाच आरोग्य संकल्पना जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.